हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 23वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता लागलेलीच आहे. त्यामध्ये लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्वाची खुशखबर, खुशखबर, खुशखबर ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींनो ई-केवायसी पुन्हा सुरू होणार का? याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे, की ज्याही बहिणींना आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता म्हणजेच 21वा आणि 22वा हप्ता भेटलेला नाहीये, त्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आनंदाची बातमी आली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहे. मी तुम्हाला कित्येक दिवसांपासून सांगत होतो की 70 लाख ते 1 करोड यामध्ये लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे आणि ई-केवायसी नंतर लाडक्या बहिणीनो 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. तर लाडक्या बहिणीनो या व्हिडिओच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे का? कधी होणार आहे? सोबतच या 80 लाख बहिणींचा आता काय होणार आहे? पैसे भेटणार की नाही भेटणार? सगळंच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच लाडक्या बहिणींनो नक्की तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला 21वा आणि 22वा हप्ता भेटला की नाही? एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण यावरून आपल्याला एक अंदाज लावता येईल की किती बहिणींसाठी आपल्याला लढायचं आणि किती बहिणींसाठी आपल्याला लढायचं नाहीये. कारण असंख्य बहिणींना लाभ भेटलाय आणि अशाच असंख्य बहिणींना लाभ भेटलेला नाहीये. बघा, सर्वात महत्वाचा लाडक्या बहिणींनो की जो मे महिन्याचा जी-आर आहे तो कधी येणार आहे? 8, 9, 10 या तारखांमध्ये. जूनच्या 8, 9, 10 या तारखांमध्ये जी-आर येणार आणि 11, 12, 13 मध्ये लाडक्या बहिणींनो वितरण देखील काय होणार? सुरू होणार. बरोबर? तर इथे घाबरायची काम नाही. ज्या बहिणींना 21वा हप्ता आणि 22वा हप्ता भेटलेला आहे, त्या बहिणींना 23वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण ज्या बहिणींना 21 आणि 22वा हप्ता भेटलेला नाहीये, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची खुशखबर ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. सर्वात मोठी अपडेट, तब्बल 80 लाख लाडकींचा लाभ बंद. योजनेसाठी अर्जाची पुन्हा नोंदणी सुरू होणार का? तर याचं उत्तर आहे येस. 100% होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणीनो. गॅरंटीड न्यूज तुम्हाला देतोय. कारण असं वाक्य महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे आणि ते नेहमीच म्हणतात माझा शब्द म्हणजे होणार. पण ते कधी होणार याचंही तुम्हाला सांगतोय की लास्ट इयरला ऑगस्ट महिन्यापासून आपली ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली होती आणि त्याच वेळेस सांगितलं होतं की जून महिन्यामध्ये प्रत्येक वर्षीच्या जून महिन्यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया का होईल? पुन्हा सुरू होतील. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता या येणाऱ्या जून महिन्यामध्ये चान्स मिळणार आहे की ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू होतील. पण मला नाही वाटत की जून मध्ये होईल. ते जुलै किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला होईल. ठीक आहे? समजून घेऊ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी आणि पडताळणी तब्बल 80 लाख अर्ज अपात्र ठरले आहेत. सरकारकडून नव्याने नोंदणी किंवा मुदतवाढ देण्याची प्रक्रिया प्रस्ताव नसल्याची माहिती समोर आलेली आहे. बट इथे काय सांगितलंय की नव्याने कधी सुरू होईल लाडक्या बहिणीनो? आताच नाही होणार. तर जूनच्या एंडिंगमध्ये किंवा जुलैच्या सुरुवातीला किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला. कारण दरवर्षी ई-केवायसी सुरू होणार म्हणजे होणार. तुम्हाला मी याचं सबूत सुद्धा दाखवतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडिया सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना यापुढेही सुरूच राहणार आहे. पण योजनेत नव्याने नोंदणी करण्यात येणार नाही. त्याशिवाय ई-केवायसीला यापुढे मुदतवाढही मिळणार नाही. 30 एप्रिल रोजी ई-केवायसीची मुदत संपली असून पडताळणी तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी काय झाला लाभ बंद झालेला आहे. ही कोणती आहे? 30 तारखेची मुदतवाढ भेटणार नाही आहे. बट लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं असेल लास्ट इयरला जेव्हा ई-केवायसी सुरू झाली होती तेव्हा सरळ सांगण्यात आलं होतं की ई-केवायसी जी प्रक्रिया आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये जून महिन्यामध्ये सुरू होणार. पण लास्ट इयरला ऑगस्टला सुरू झाली, लेट सुरू झाली. म्हणून या वर्षी सुद्धा जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्टच्या स्टार्टिंगला सुरू होण्याची दाट शक्यता आहे. ई-केवायसी नंतर करण्यात आलेल्या कठोर पडताळणी प्रक्रियेतील लाभार्थ्यांची संख्या 80 लाखांनी घट झालेली आहे. त्यामुळे 2,46 लाखाहून आता लाभार्थी संख्या 1,66 लाख इतकी राहिलेली आहे. ई-केवायसी प्रक्रियेची जी मुदत 30 एप्रिल रोजी संपली. तर आता ही मुदत वाढणार नाही. नव्याने प्रक्रिया सुरू होणार आहे नव्याने लाडक्या बहिणींनो. ठीक आहे? पण अधिकाऱ्यांनी सांगितले की ही जी प्रक्रिया होती त्याला आता मुदतवाढ मिळणार नाही. पण जी नव्याने सुरू होणार आहे तर जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला होईल म्हणजे होईल. लाभार्थी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता. सध्या तरी इतके लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाहीये. पण अधिकृत आकडेनुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची संख्या 80 लाखांनी घट झालेली आहे. अर्जदारांना पद्धतशीरपणे वगळण्याचा परिणाम आहे. अधिकाऱ्यांनी नावे वगळण्यामागे अनेक कारणे दिलेली आहेत. त्यामध्ये अपूर्ण ई-केवायसी, चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे, योजनेची विशिष्ट पात्रता, उत्पन्नाचे निकष सर्व प्रकरण तिथे करण्यात आलेले आहे आणि अपयश आणि वैयक्तिक माहितीला विसंगती याचा समावेश आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्ही लक्षात घ्या की आता जी मुदतवाढ संपली होती कधी? 30 एप्रिलला. ही मुदतवाढ आता वाढणार नाहीये. बट नव्याने जेव्हा ई-केवायसी सुरू होईल तेव्हा तुम्हाला चान्स भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. अनेकांसाठी यादीतून नाव निघणे हा एक मोठा आर्थिक फटका आहे. पुणे जिल्ह्यातील रहिवासी माया वाघमारे यांनी याबाबत आपली व्यथा मांडली आहे. त्या म्हणाल्या मी माझी कागदपत्र सादर केली होती. सिस्टीम अद्ययावत केली जाईल असे आश्वासन मला देण्यात आले होते. पण त्याऐवजी माझे नाव काढून टाकण्यात आले आहे. माझ्या घरासाठी ती मासिक मदत अत्यंत आवश्यक होती. पण एक अंगणवाडी सेविकांची ही भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या की सरकार मुदतवाढ देत राहील अशा
अशी अनेकांना अपेक्षा होती. यापूर्वी मुदतवाढ ढकलण्यात आल्यामुळे अनेकांना वाटले, की आता अधिक वेळ आहे. आता पैसे मिळणे अचानक बंद झालेले आहेत. तर प्लीज करून लाडक्या बहिणींनो घाबरू नका. तुम्हाला आता जेव्हा जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जे काही होईल, जे काही तुमच्यासाठी दिलं जाईल, ते नव्याने ई-के-वाय-सी होणार आहे. नव्याने. कारण प्रत्येक बहिणींना आता ज्या 1,68,00,000 बहिणी आहेत, त्यांना सुद्धा जूनमध्ये ई-के-वाय-सी करायची आहे. ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या आहेत, त्यांना सुद्धा ई-के-वाय-सी करण्याचा चान्स मिळणार आहे. तर घाबरू नका, सगळं मिळणार आहे. पण लाडक्या बहिणींनो तुमचे कागदपत्र लवकरात लवकर रेडी करून ठेवा. ई-के-वाय-सी पुन्हा सुरू होणार आहे का? उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिले का वचन? येस. त्यांनी सांगितलं भेटणार म्हणजे भेटणार. सध्या 80,00,000 लाभार्थी अपात्र आहेत. पण आता त्यांची जेव्हा ई-के-वाय-सी होईल त्यांचा लाभ सुरळीत सुरू केला जाईल. अशी एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आणलेली आहे. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून प्रत्येक बहिणीला आता आश्वस्त राहायला मदत होईल. कारण की जी प्रक्रिया आहे ई-के-वाय-सीची पुन्हा नवीन ई-के-वाय-सीची ती पुढल्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.